महाराष्ट्र में शिवसेना बमुकाबला शिवसेना के बीच महाराष्ट्र के साबिक वज़ीर-ए-आला उद्धव ठाकरे ने सामना को खुसूसी इंटरव्यू दिया। इन्होंने शिंदे ग्रुप पर धोखा देने का इल्जाम लगाया। उद्धव ठाकरे ने कहा कि इन्होंने पीठ पर खंजर घोंपा है, लेकिन इनमें इतनी ताकत नहीं है कि हमसे वो भिड़ सके। दूसरी तरफ उद्धव ठाकरे ने बीजेपी को भी सख्त तनकीद का निशाना बनाया। इन्होंने बीजेपी को कश्मीर में पीडीपी के साथ इत्तेहाद करने पर आर दिलाया। ठाणेकर सुज्ञ आहेत, हे जे पालापाचोळा जो आहे ते म्हणजे काय ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक, शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, हे जे नातं आहे ना, हे ह्या पालापाचोळ्याला तोडता नाही येणार. त्याच्यामुळे मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्र आणि ठाणं सुद्धा, अर्थात त्याच्यात आलं मुंबई सुद्धा आली, सगळेजण निवडणुकांची वाट बघतायत. आणि म्हणून माझं मत हेच आहे की याच्या पुढे एक असा कायदा झाला पाहिजे की ज्यांना कोणाला युत्या करायच्या असेल, युती करायची असेल, त्या दोन्ही पक्षांचं, 3 पक्षांचं, 10 पक्षांचं जे काय कडवळ तुम्हाला करायचं असेल ते करा. मात्र तुमच्यामध्ये करार मदार काय झालेला आहे तो जनतेसमोर ठेवा. जागा वाटप किती होणार आहे, कोणत्या ध्येयावरती, धोरणावरती तुम्ही युती करणार आहात, काय पुढे करणार आहात हे करा. म्हणजे काय झालं असतं, एक तर जे माझं आणि भारतीय जनता पक्षाचं ठरलं होतं ते जे आता आधी नाकारून आता त्यांनी ते केलं, हे आधी जनतेसमोर उघडपणाने आलं असतं. दुसरी गोष्ट, निवडणुकीनंतर जे काय त्यामुळे मला करावं लागलं, महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला. तो महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं की आम्ही शपथ जी मी घेतली ती शिवतीर्थावरती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांचं स्मारक आहे तिकडे, त्या साक्षीने घेतली. हजारो लाखो लोक आणि शिवतीर्थ हे भगवं पूर्ण फुलून गेलं होतं, ओसांडून वाहत होतं पूर्ण. म्हणजे जर लोक नाराज असतील तर तिकडे कोणी आलं नसतं. पण तरी देखील माझं मत असं आहे की आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. आणि जर भारतीय जनता पक्षाने माझं, कारण शेवटी जनता मला ओळखते, नाही म्हटलं तरी आता आमची 6वी पिढी ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करते. 6वी पिढी, त्याच्या आधीच्या पिढ्या सुद्धा होत्या. पण एक तर लोक त्यांना घरी बसवतील त्यांनी चूक केली असेल तर, जो करार त्यांनी आमच्याशी केला होता तो तोडला म्हणून, नाहीतर आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला. माझी तयारी आहे. मला अजूनही देशाच्या घटनेवरती भरोसा आहे, कायद्यावरती भरोसा आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असं माझं मत नाहीये तेवढा. कारण मी जे म्हटलं ना की सत्यमेव जयते, नाहीतर तुम्हाला वाक्य पुसावं लागेल आणि मग 2 वाक्य करावं लागेल एकाची. एक तर म्हणजे असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य सत्तामेव जयते. त्याच्यामुळे सत्तामेव जयते पुढे तुम्ही असत्य घेऊन जर का करणार असाल तर ते काही लोक खपून नाही घेणार. चूक माझी आहे आणि ती मी पहिल्याच माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये कबूल केलेली आहे. गुन्हा माझा आहे तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं? मला 2 गोष्टी आहेत. समजा मी मुख्यमंत्री त्यावेळेला यांना केलं असतं, यांनी वेगळं आणखीन काय केलं असतं, कारण यांची भूकच भागत नाही. यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख व्हायचे. शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात. म्हणजे हे जे आहे ना, ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि ह्याला हावरटपणा म्हणतात. हाव म्हणजे एक दिलं तरी तुझं तेही माझं, माझं तेही माझं, तुझं तेही माझं, ह्याचं तेही माझं, त्याचं तेही माझं, माझं ते माझं, तुझं तेही माझं इथपर्यंत होतं. आता ह्याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणाला सीमा नसते. गुजरात में मुबैना तौर पर